झी 24 तास एक पाऊल पुढे। पुणे विद्यापीठाचं नाशिक विभागीय कार्यालय अद्याप भाड्याच्या कार्यालयातच आहे। गेले 10 वर्ष जागेची प्रतीक्षा लालफितीत अडकली आहे। सरकारच्या दुर्लक्षामुळे विद्यार्थ्यांची मात्र परवड होतीये। नाशिक महापालिकेच्या भाड्याच्या दुकानांमध्ये चालणारे हे विद्यापीठ विभागीय कार्यालय जागेविना मोजक्या कर्मचाऱ्यांसोबत सध्या 3ऱ्या मजल्यावर विद्यापीठाचं कामकाज सुरू आहे। विद्यापीठात असलेल्या अनेक सुविधा इथे नाहीत। निकालाबाबत झालेले फेरफार वा चुकांची उत्तरे इथे मिळू शकत नाहीत। त्यामुळे नेट सारख्या परीक्षा देण्यासाठी नाशिककर विद्यार्थ्यांना पुण्याला जावं लागतंय। शिवाय यामुळे अनेक कामकाजासाठी अनेकदा पुण्याला जावं लागत असल्याची तक्रार विद्यार्थी आणि विद्यापीठ सदस्य करतात। वास्तविक पाहता नाशिकचं उपकेंद्र बळकट व्हावं हे इथल्या शैक्षणिक व्यवस्थेसाठी अत्यंत आवश्यक आहे, पण केवळ राजकीय इच्छाशक्ती नसल्यामुळे आज जागेचा प्रश्न मार्गी लागत नाही। नाशिक या विभागीय उपकेंद्राला जागा उपलब्ध करून द्यावी, जेणेकरून आमच्यासारख्या पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना संशोधनासाठी जे काही प्रॉब्लेम येतात ते लवकरात लवकर सॉल्व्ह होईल। नगरला उपकेंद्र आहे त्याप्रमाणे नाशिकलाही उपकेंद्र व्हावं, जेणेकरून आमचे सर्व प्रॉब्लेम तिथे सॉल्व्ह होऊ शकतात। नाशिक जिल्ह्यात 3 लाखांहून अधिक विद्यार्थी विविध विद्या विभागात शिकतात। या सर्वांच्या सोयीसाठी यावर्षी विद्यापीठाच्या बजेटमध्ये कुलगुरूंनी निधीची तरतूदही करून ठेवली। मात्र सरकारने जागा न दिल्याने विस्तारीकरणाला मर्यादा येतात। जिल्हा प्रशासन अजून गंभीर नसल्याने कुलगुरूही त्यांना जागवण्याचं काम करतात। डेव्हलपमेंटचा काय तुमचा प्रस्ताव आहे तो प्रस्ताव त्यांनी मागितलेला आहे। तो प्रस्ताव आपण शासनाकडे पाठवलेला आहे। या ठिकाणी फक्त जागेचा हा एक प्रश्न शिल्लक आहे, तो प्रश्न सोडवण्याच्या प्रयत्नात आहोत। ताबडतोब होण्याची शक्यता आहे। आघाडी सरकारमधील अनेक राजकीय नेत्यांच्या शैक्षणिक संकुलांना माफक दरात जागा उपलब्ध झाल्यात। शिक्षण सम्राटांना अनेक सोयीसुविधा सवलती देण्यात आल्यात। मात्र पुणे विद्यापीठाच्या जागेसाठी कुलगुरूंना दारोदार भटकावं लागतंय। ही मोठी शोकांतिका म्हणावी लागेल। झी 24 ताससाठी नाशिकहून योगेश खरेसह ब्युरो रिपोर्ट, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।